नमस्कार. आमच्या शाळेचे नाव जनसेवा हायस्कूल, थेरगाव, सैदापूर, तालुका शाहवाडी, जिल्हा कोल्हापूर. माझे नाव समीक्षा विनायक घोलप, इयत्ता 9वी. माझे नाव अर्पिता लक्ष्मण सुतार, मी इयत्ता 10वीत शिकतो. माझे नाव हर्षवर्धन चेतन पाटील, मी इयत्ता 10वीत शिकतो. नमस्कार, माझे नाव यशराज उत्तम चौले, इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. आमच्या प्रकल्पाचा मुख्य विषय विकसित भारत असून उपविषय जलप्रदूषण समस्या आणि त्यावरील उपाय असा आहे. समस्येचे नाव जलप्रदूषण असून नैसर्गिक संसाधनांपासून जलशुद्धीकरण करणे, कमी खर्चात शुद्धीकरण करणे ह्या प्रकल्पाचा हेतू आहे. जलप्रदूषण ही सर्व जगाला भेडसावणारी गंभीर समस्या आहे. जलप्रदूषण म्हणजे महासागर, तलाव, नदी अशा विविध जलस्रोतांचे दूषित होणे. जलप्रदूषणावरील उपाय पुढील प्रमाणे. उपाय नंबर 1, पाणी वाचवा. पाणी वाचवा. पाण्याचा उपयोग हा जागतिक स्तरावर होतो. ही एक मोठी समस्या आहे, त्यामुळे पाण्याचे संवर्धन होते. उपाय नंबर 2, सांडपाण्यावर प्रक्रिया. शेती तसेच इतर उद्योगातील सांडपाणी, विषारी घटक यामुळे जलप्रदूषण होते. सांडपाण्यातील विषारी घटक कमी केल्यास पाण्याचा पुनर्वापर करता येईल. उपाय नंबर 3, पर्यावरणपूरक उत्पादने वापरून कीटकनाशकांऐवजी जैविक खते, प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या यामुळे प्रदूषण कमी होईल. जलप्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे. सर्वांनी जर वेळेस योग्य पाऊल उचलले तर ती रोखता येईल. भावी पिढीला स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळेल. हा प्रयोग समस्या कसा निवारण करतो? सर्वप्रथम हा प्रयोग बनवण्यासाठी कागद, पुट्टा, डिंक, चहाचे कप, स्ट्रॉ, वाळू, खडे, कापूस इत्यादींचा वापर केला जातो. सर्वप्रथम खड्यामध्ये अशुद्ध पाणी ओतल्यास सर्वप्रथम मोठ्या खड्यामध्ये गाळ साचतो. त्यानंतर गाळ हा वाळूमध्ये साचते. त्यातून शुद्ध झालेले पाणी कापसामधून कपात येते, शुद्ध होते. ह्या प्रयोगाचा वापर कसा करावा? पाणी अशुद्ध झाल्यानंतर ते उकळून पिल्यानंतर शुद्ध व आरोग्याला धोका नसणारे होते. हा प्रयोग गोरगरिबांसाठी असत. याचा राज्य स्तर पातळीवर ही उपयोग होऊ शकतो. परत एकदा सांग. हा प्रयोग समस्या कसा निवारण करतो? सर्वप्रथम हा बनवण्यासाठी पुट्टा, कागद, डिंक, चहाचे कप, स्ट्रॉ, वाळू, खडे, कापूस इत्यादींचा वापर केला आहे. सर्वप्रथम खड्यामध्ये अशुद्ध पाणी ओतल्यास मोठ्या खड्यामध्ये गाळ साचतो. त्यानंतर गाळ हा वाळूमध्ये साचतो. त्यातून अशुद्ध झालेले पाणी कापसामधून कपात येते, शुद्ध होते. हा प्रयोग कसा करावा? पाणी शुद्ध झाल्यानंतर ते उकळून पिल्यानंतर शुद्ध व आरोग्याला धोका नसणारे होते. हा प्रयोग गोरगरिबांसाठी असत. राज्यस्तर पातळीवर ही उपयोग होऊ शकतो. धन्यवाद. सही म्हणाले. धन्यवाद.